रोहित शर्मा का फैन नहीं है, खुद ही रोहित शर्मा है वो. माझं नाव सिद्धार्थ भूपाल रायबोले अँड दे कॉल मी रो. हे रोहित शर्माचा खूप मोठा फॅन आहे. त्याला म्हणजे खूप आवड आहे आणि तो जिथे मॅच असेल तिथे तो जातोच. आम्ही घरात बसलेलो असतो तेव्हा हेच बोलत असतो की भाव आहे माझा. मग काय भाव आहे माझा. आमच्या घरात स्लेज चालत असतं आणि ज्या मी पण वेळेला रोहित शर्मा फॅन आहे पण स्लेजिंग चालू असते. ज्या वेळेला आउट झाला ना रोहित शर्मा की तो टीव्ही बंद करूनच खाली जातो. एक मॅच होती जी मॅच मलिंगाने जिंकवली आणि रोहित शर्माने जी तेव्हा ओव्हर देत नव्हतं. कोणी असतं त्या मुवमेंटला मलिंगाला ती ओव्हर दिली नसती तरीही रोहित सरांनी मलिंगालाच ओव्हर दिली पण तूच मॅच काढणार. आणि त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये समथिंग वॉटसनने 2 फोर्स मारलेले मलिंगाला आणि त्या ओव्हरमध्ये आपण ती 2019ची मॅच 1 रनने जिंकलेली. ती महत्त्वाची मॅच रोहित सरांनी जिंकवली. तर तो मुवमेंट भरपूर हिट करतो अजून. मुंबईचा राजा. मुंबईचा राजा त्यांना म्हणतात कारण ते आहेत मुंबईचे राजा. ते मुंबईमध्ये वाढले राहिले मुंबईचा राजाच आहे ना. रोहित शर्मा आपल्यातला माणूस वाटतो. स्टारडम तो किती मोठा स्टार आहे सगळ्यांना माहिती आहे पण तो ज्या गोष्टी मॅनेज करतो हँडल करतो ज्या वेने कसा काम डाऊन करतो प्रोसेस करतो गोष्टी त्यामुळे रोहित शर्मा तर इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी. आयडल आहे. मी जवळजवळ 2013 पासून रोहित शर्माला फॉलो करतो आहे. 2013मध्ये जेव्हा मुंबई इंडियन्स फायनलला गेलेली आणि रोहित शर्मा तेव्हा कॅप्टन होते आणि त्या मॅचपासून रोहित शर्माने मॅच जिंकवायला चालू केलं आणि तिथून तर आज 5 कप झाले. IPLच्या फायनलमध्ये 2दाच 50 लागली आहे एका कॅप्टनकडून. तो फक्त रोहित शर्मा आहे. 2025मध्ये आता रिसेंटली मला वाटतं भरपूर वर्षांनी रोहित सर शिवाजी पार्कमध्ये खेळायला आले. तेव्हाही मी तसाच पळालो ऑफिसमधून. चालू ऑफिसमध्ये वर्किंग आवर्स माझी सुट्टी लावा मला काही प्रॉब्लेम नाही. मी तिथून गेलो तर नेटमधून मी आवाज दिला रोहित सर. ते तिथून रोहित शर्माचा जर चीअर करायचा झाला तर सगळेजण तेच बोलतात मुंबईचा राजा रोहित शर्मा. हाच डायलॉग आहे. स्माइल एव्हरीबडी स्माइल. ज्यावेळी आपण हारतो त्यावेळी असं वाटतं की ठीक आहे हारलो तर मुंबईवरती तेवढा भरोसा आहे की मुंबई हारली तरी मुंबई कमबॅक करू शकते. जो MI फैमिली बोलते हैं तो वही सबसे बड़ा चेंज है कि हम लोग भी एक फैमिली जैसे ही रहते हैं. पर MI को देख के एक सीखने को मिलता है कि जो हमारे टीम में वो अपना भाई है और उसका साथ लेके खेलना है और उसका बैड डे भी हो उसको कवर अप करना है. तो ये MI से सीखने को मिला. काय बोलणार रोहित सरांना काय बोलणार. मी पहिला पाया पडेन रोहित सरांच्या. रोहित सर समोर आले तर पाया पडेन. ते पडून देत नाहीत पण माझ्यासाठी तो देवच आहे. रोहित शर्मा इज लाईक गॉड. रोहित शर्माला काय मेसेज देणार. रोहित शर्मा आहेत ते. रोहित सरांना मेसेज द्यायचा असेल तर तो मेसेज हा असेल 2027चा वर्ल्ड कप घेऊन या आणि खेळा तोपर्यंत. रिटायरमेंट देऊ नका. भीती वाटते इथे. स्टोरी तर बिलकुल लावू नका. तुम्ही स्टोरी लावली की आम्हाला धडधड होतं. प्लीज पण प्लीज 2027चा वर्ल्ड कप घेऊन या. बस एवढं. Plum, play with chemistry.